नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यात आता थोड्या वेळानंतर पावसाला देखील सुरुवात काही ठिकाणी होणार आहे। सविस्तर अपडेट पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका। आता तुमच्याकडे पाऊस झालेला आहे की नाही ते नक्की कमेंटमध्ये कळवा। आता सबस्क्राइब केले असेल तर रोजची रोज अपडेट देखील याच चॅनलवरती पाहायला मिळतील। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला लातूरमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। मात्र हे वातावरण तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत सद्यस्थिती पाहायला गेलं तर इगतपुरी वाडा इकडे भाग आहे असेल, या ठिकाणी जोरदार पावसासाठी वातावरण तयार होणार आहे। कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खोपोलीपर्यंत जे आहे ते अशा प्रकारे वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते। तसेच पुणे, जेजुरी, बारामती, दौंड, करमाळा, इंदापूर, सातारा, वडोद, चिपळूण या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, तोही तुरळक ठिकाणी राहण्याचा अंदाज आहे। तसेच जर पाहायला गेलं तर आता कुठे मध्यम तर कुठे जोरदार असा पाऊस राज्यात पाहायला मिळत आहे। तसेच इकडे नंदुरबार असेल, धुळेचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे, अशी स्थिती दिसून येत आहे। नंतर पाहायला गेलं तर अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळच्या काही भागामध्ये, नांदेड या भागात मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। हा पाऊस जे आहे ते पुढील काही तासात कोणत्या तरी भागा म्हणजे कसं आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तुरळक भागात हा पाऊस पाहायला मिळणार आहे। आता शेतकरी म्हणतात कोणत्या भागात पाऊस पडतो कोणत्या भागात नाही, तर हे भाग बदलत पाऊस असल्यामुळे अशी स्थिती आहे। तसेच इकडे बीड, लातूर या ठिकाणी एकदम तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळतील। रात्री चांगला जोर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, बीड, लोणार, छत्रपती संभाजीनगर, पुसद, अकोला, जळगावचा भाग असेल, मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। तर कुठे जोरदार देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर अमरावती, नागपूर भाग असेल, चंद्रपूर, यवतमाळ, इकडे धाराशिवचा भाग असेल, या ठिकाणी पाऊस राहणार आहे। सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी पाऊस राहणार आहे। कुठे मध्यम तर जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे। त्यामुळे इथून पुढे जर पाहायला गेलं तर भाग बदलत पाऊस आहे, परंतु पुढील काही दिवसात चांगला जोर देखील आपल्याला राज्यात पावसाचा पाहायला मिळणार आहे। रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब त्यासाठी करून ठेवायचे आहे। धन्यवाद।